हॅलो एव्हरीवन. आज मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आम्ही सकाळी सकाळी आलो होतो उसाला तणनाशकचं औषध मारायला, कारण ऑप्शनच नाही. मम्मी एकटीच असते घरी, म्हणजे छोटी बहीण असते पण तिची 10th रिहर्सल एक्झाम चालू होती आणि पप्पांचा ॲक्सिडेंट झाल्यापासून पप्पा काही शेतातली कामं करत नाही. आणि मग मीही हॉस्टेलवरून येणार होते आणि भाऊ पण बहिणीकडे असतो, तर मग तोही येणार होता. तर मम्मी म्हटली की आम्ही दोघे आल्यानंतर आपण तिघे मिळून औषध मारू. मग काय आम्ही तिघांनी औषध मारलं आणि परत दुसरीकडे पण औषध मारायचं होतं आणि तिकडे गेलो होतो ना, तिकडे खूप काटे होते. कसं बसं आम्ही गेलो तिथनं, पण तरी त्याला एक काटा मोडलाच. आणि आमच्या उसाला ना मवा झाला होता. नुकतंच हे औषध मारत होतो तर लगेच परत हा कुटाणा वाढला. मम्मी म्हटली आता परत मारावं लागेल तुम्ही गेल्यानंतर. घरी गेल्यावरती बहिणीने सगळं आमटी भात कुरडई वगैरे सगळं केलं होतं. फक्त पोळ्यांचं ठेवलं होतं कारण तिला पोळ्या येत नाही. मग घरी गेल्यावरती मम्मीने मी पोळ्या केल्या. थोड्याशा पोळ्या राहिल्या होत्या तर मम्मी म्हटली मी त्या करते, तोपर्यंत तू बाहेरची कामं उरक. मग ती बाहेरची कुटी वगैरे केली, ती टाकली. ते झाल्यानंतर फ्रेश वगैरे झाले. फ्रेश झाल्यानंतर खाली नैवेद्य केलं होतं, मग ते नैवेद्य दाखवायला गेलो मंदिरात. नैवेद्य वगैरे दाखवून झाले. घरी आल्यानंतर मी आमटी भात कुरडई पोळी खाल्ली आणि स्वीटमध्ये जिलेबी खाल्ली. भेटूयात पुढच्या ब्लॉग्समध्ये. बाय.